नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण उपासासाठी रताळ्याचे गुलाबजाम करत आहोत. दिसायलासुद्धा किती छान झालेत बघा बरं, मस्त दिसत आहेत. ह्या पाकात मुरल्यानंतर त्याची चव आणखीनच उत्तम होणार आहे. आता आपण 1 तासभर हे गुलाबजाम झाकून ठेवूयात. या गुलाबजामसाठी मी इथं अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत. ती छान स्वच्छ धुवून साफ करून वाफवून घेणार आहे. ही रताळी वाफवून घेण्यासाठी मी इथं स्टीमरचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यावरती चाळणी ठेवून ही तुम्ही रताळी वाफवून घेऊ शकता. ही रताळी डायरेक्ट पाण्यामध्ये वाफवून घ्यायची नाहीत. हे गुलाबजाम करण्यासाठी या रताळ्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये. पंधरा ते 20 मिनिटात अशी ही रताळी छान वाफवून निघतात. इथं मी 2 बाउल साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 बाउल पाणी घालून त्याचा पाक तयार करून घेणार आहे. या पाकामध्ये वेलची घालत आहे. आणि 7-8 केशराच्या काड्या घालत आहे. हा गुलाबजामचा पाक कुठल्याही 1 तार 2 तार असा न करता थोडासा चिपचिपा असा हा पाक करायचा आहे. आता हा पाक झालेला आहे. गुलाबजाम तळायला घेतल्यानंतर एकीकडे हा पाक गरम करायला ठेवणार आहे. म्हणजे गरम गरम पाकात आपण तळलेले गुलाबजाम घालता येतील. आता मी गॅस बंद करत आहे. थंड झाल्यानंतर ह्या रताळ्याची सगळी सालं काढून घेणार आहे आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. असं सगळं रताळ एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालायचं आणि इथं मी 1 बाउल मिल्क पावडर घेतलेली आहे. ती थोडी थोडी करून ह्या रताळ्यामध्ये मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. एक चिमूट सोडा घालत आहे. इथं मी अगदी 2 थेंब हाताला लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे आणि
आता या मळून घेतलेल्या रताळ्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेत आहे. अर्धा किलो रताळ्यामध्ये असे 25 ते 27 असे माझे गुलाबजामचे गोळे तयार झालेले आहेत. ते आता तुपामध्ये मी तळून घेत आहे. हे गुलाबजाम तुम्ही तेलामध्ये तळले तरी चालतील. उपासाला ज्यांच्याकडे शेंगदाणा तेल चालत असेल त्यांनी शेंगदाणा तेलात तळले तरी चालतील, पण तुपात तळलेल्या गुलाबजामची चव भारीच लागते. पहिल्यांदा असे 2 गुलाबजाम तळून बघते आणि नंतर ते चांगले झाले की बाकीचे गुलाबजाम तळून घेत आहे. पहिले 2 गुलाबजाम अतिशय उत्तम असे तळून झालेले आहेत. अजिबात तेलामध्ये ते गुलाबजाम विरघळलेले नाहीत. दुसरे गुलाबजाम तळून होईपर्यंत पहिले गुलाबजाम गरम गरम पाकात सोडायचे आणि सगळे गुलाबजाम जसजसे तळून होतील तसतसे गरम पाकात सोडायचे. असे सगळे गरम पाकात सोडलेले गुलाबजाम कमीत कमी 1 तासभर तरी मुरवून द्यायचे. 1 तासानंतर हे गुलाबजाम इतके छान मऊसूत झालेले आहेत की हातात घेतल्या घेतल्या ते गुलाबजाम तुटत आहेत. खूप सुंदर गुलाबजाम झालेले आहेत. असे हे A1 सुग्रास रेसिपीचे रताळ्याचे गुलाबजाम. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. बाय.